नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। वायरची बंडले चोरणाऱ्या बांधकाम मजुरास मध्य प्रदेशातून अटक। बुलढाणा ग्रामीण पोलिसांची कारवाई। इमारत बांधकामावर काम करणाऱ्या मजुराने इलेक्ट्रिक वायरचे 10 बंडल चोरल्याची घटना 30 एप्रिलला घडली। या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी फरार झालेल्या आरोपीस मध्य प्रदेशातून अटक केली। शहरातील क्रीडा संकुल परिसरात राहणारे रविकुमार माताप्रसाद सोनकर यांनी बांधकाम सुरू केले होते। या ठिकाणी रवी बलराम बारेला, राहणार जामपाटी, तालुका सेंधवा, जिल्हा बडवानी, मध्य प्रदेश, हा बांधकामावर मजूर म्हणून कामाला होता। आरोपीने एप्रिल 30 रोजी 10 नग वायरची बंडले चोरून नेली। त्याची किंमत 70,066 रुपये आहे। सोनकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला। तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला। तो मध्य प्रदेशातील आपले गाव जामपाटी येथे गेल्याचे समजते। बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन कांबळे यांनी पथक नेमले। PSI समाधान वडणे, पोहेको सुधीर मगर, पोलीस शिपाई नारायण गावडे यांचे पथक पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली रवाना झाले। जामपाटी पोहोचल्यावर आरोपीच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून सापळा रचण्यात आला। अखेर आरोपीस गजाआड करण्यात आले। शेतातून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या। आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला। न्यायालयासमोर हजर केल्यानंतर आरोपीस MCR देण्यात आला। पुढील तपास पोलीस निरीक्षक गजानन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेको सुधीर मगर करीत आहेत। पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, पोलीस निरीक्षक गजानन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख PSI समाधान वडणे, पोहेको सुधीर मगर, पोहेको सुधीर मगर, महादेव इंगळे, पोहेको सुनीता खंडारे, नारायण गावडे, गजानन राजपूत, तांत्रिक विश्लेषण विभागाचे ऋषी खंडेराव यांनी ही कारवाई केली।